पैरों में घुंघरू बांधो और अपने नेताओं के सामने है तो ठुमके लगाओ, नाचो। एक हद होती है बात करने की, एक हद होती है किसी भी चीज की। किसी के भी धर्म के खिलाफ नहीं, हम किसी भी मजहब के खिलाफ नहीं है, हम किसी भी भगवान के बारे में गलत शब्दों का इस्तेमाल नहीं करेंगे। लेकिन अब वक्त आया है, अगर सरकार चाहती है कि हमने सड़क के ऊपर आना तो सुन ले सरकार, हम सड़क पे आने के लिए भी तैयार हैं। ये भी सुन लो, अगर तुम रोक सकते हैं तो रोक लो। 5 दिन का टाइम, 6ठे दिन हम बैठेंगे, ऐलान करेंगे कि कौन सा दिन हम यहां से निकलेंगे। तब तक मैं महाराष्ट्र के वो तमाम मुसलमानों से अपील करूंगा जो अपने नबी से, अपने रसूल से मोहब्बत करते हैं, अपने गाड़ी घोड़ों का इंतजाम करिए। हमने बहुत सह लिए है आपकी आवारागर्दी, आपकी ये गुंडागर्दी, आपके छोड़े हुए ये पिल्लू। इतना सा है वो, आणि बोलतो कि मी गब्बर आहे करके। महाराज, आज के बाद रात में जब सोएंगे और कहीं से भी खट की आवाज अगर आई तो हम कहीं पर भी नजर नहीं आएंगे। लेकिन हो सकता है कि महाराष्ट्र की सरकार तुम्हें खत्म करके वो इल्जाम हमारे गले के ऊपर भी डालने के लिए कम नहीं करेगी। आप तमाम लोग जानते हैं कि किस तरह से पिछले दिनों एक कथित महाराज रामगिरी ने महाराष्ट्र में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी भरी बात की। इसके बाद आप तमाम लोग जानते हैं कि उस इंसान के खिलाफ लगातार विरोध प्रदर्शन हो रहा है। कई सारे FIR दर्ज किए गए, लेकिन इसके बावजूद उस शख्स पर अभी तक कार्रवाई नहीं हुई। इस पूरे मामले को लेकर के आपको बता दें कि AIMIM के पूर्व सांसद इम्तियाज जलील काफी गुस्से में दिखाई दिए और इस बार उन्होंने सीधे तौर पर 5 दिनों का अल्टीमेटम जो है वो महाराष्ट्र सरकार को दे दिया है। उन्होंने सीधे तौर पर कहा है कि इतना सा तो वो इंसान है, यानी कि नीतीश राणे के बारे में उन्होंने बातचीत की और बताया कि वो व्यक्ति जो अपनी सुरक्षा खुद नहीं कर सकता है, वो व्यक्ति जो अपने साथ जो है 10 तरह के जो है वो बॉडीगार्ड्स रखता है, वो व्यक्ति हिंदू धर्म की रक्षा की बात करता है, उस इंसान पर खूब आग बबूला हुए। और सीधे तौर पर उन्होंने कहा है कि अगर इस व्यक्ति की 5 दिनों में गिरफ्तारी नहीं होती है रामगिरी महाराज की, तो फिर उसके बाद पूरे सड़क पर मुसलमान जो है वो उतरेंगे। और इन्होंने सीधे तौर पे आह्वान कर दिया है महाराष्ट्र के मुसलमानों को कि आप तैयारी कीजिए, क्योंकि तैयारी करने के बाद सीधे आपको सड़क पर उतरना होगा। आप सुनिए क्या कुछ कह रहे हैं इम्तियाज जलील। पैरों में घुंघरू बांधो और अपने नेताओं के सामने है तो ठुमके लगाओ, नाचो। एक हद होती है बात करने की, एक हद होती है किसी भी चीज की। आज अगर इनके ऊपर अगर कार्रवाई नहीं होती कि सड़क चलने वाला लड़का है तो आपकी जात पे, आपके धर्म पे, हम किसी के भी धर्म के खिलाफ नहीं है, हम किसी भी मजहब के खिलाफ नहीं है, हम किसी भी भगवान के बारे में गलत शब्दों का इस्तेमाल नहीं करेंगे। लेकिन अब वक्त आया है, अगर सरकार चाहती है कि हमने सड़क के ऊपर आना तो सुन ले सरकार, हम सड़क पे आने के लिए भी तैयार हैं। और ये भी सुन लो, अगर तुम रोक सकते हैं तो रोक लो। 5 दिन का टाइम, 6ठे दिन हम बैठेंगे, ऐलान करेंगे कि कौन सा दिन हम यहां से निकलेंगे। तब तक मैं महाराष्ट्र के वो तमाम मुसलमानों से अपील करूंगा जो अपने नबी से, अपने रसूल से मोहब्बत करते हैं, अपने गाड़ी घोड़ों का इंतजाम करिए। 5 दिन के बाद आपको बताया जाएगा कि सड़क के ऊपर कैसा निकला जाए, मुंबई की तरफ कूच कैसा किया जाए। कायदे से देश चलता है, महाराष्ट्र के अंदर कायदा है, कोई गुंडा राज नहीं चल रहा है। और आप डराने का है तो किसी और को डराइए। हमने बहुत सह लिए है आपकी आवारागर्दी, आपकी ये गुंडागर्दी, आपके छोड़े हुए ये पिल्लू। इतना सा है वो, आणि बोलतो कि मी गब्बर आहे करके। अरे तुझी हाईट काय, तुझ्या बोलायलाही येतं का? आणि एकटा सोबत, आपल्या सोबत 5-5, 6-6 गाड्यांच्या बाउन्सर्स, पोलीसवाले घेऊन फिरतात। तू काय हिंदू धर्माचं संरक्षण करणार आहे? तुझी स्वतःची लायकी आहे का स्वतःचं संरक्षण करण्यासाठी? मशिदीमध्ये घुसून मारणार। आता तुला मी सांगतो, तुझ्यामध्ये हिम्मत आहे ना, मशिदी तर सोडा। आमचे मित्र आहे ना जरांगे पाटील साहेब, त्यांची सभा महाराष्ट्रामध्ये कुठेही, जरांगे पाटील साहेबांची सभामध्ये तू तुझा फौज फाटा घेऊन तिथे एकदा जाऊन बघा, तू परत येतो का कसा ते तुझ्या समाजातले लोक तुला दाखवून देईल।
दुसऱ्या समाजाच्या बाबतीत बोलूच नको तू. जरांगे पाटीलांच्या सभेमध्ये तू जाऊन एकदा असं चक्कर मारून ये. तू खूप मोठा आहे ना गब्बर, तर दुसऱ्यांच्या धर्माबाबत जातीच्या बाबत बोलूच नको तू. तर अशा परिस्थितीमध्ये आज मी सर्व राजनैतिक पक्षांना हे सांगतो की आज जे मी आवाहन करत आहे, मी एका राजनैतिक पक्षाचा सदस्य म्हणून हे करत नाही. मी तुमच्या धर्माचा आदर करतो, तुम्ही माझ्या धर्माचा आदर करा, आणि आदर करत नसेल तर कमीत कमी याच्या बाबतीत वाईट बोलू नका. मी तुम्हाला सांगत नाही की तुम्ही माझ्या धर्माचं पालन तुम्ही करा. तुम्हाला हे लोकशाही आहे, संविधानाने अधिकार दिलेला आहे कि मला ज्याला पूजायचे आहे, मुझे जिसकी इबादत करना है मैं करूंगा. बोलण्यासारखा माझ्याकडेही खूप आहे. असं समजू नका की आमच्या तोंडात नाही आहे काही बोलण्यासारखं. महाराज, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपली स्वतःची जरा काळजी घ्या. महाराष्ट्र सरकार त्यांच्या बोलण्यावरूनच तुम्ही हे वक्तव्य केले होते. कुठेही काही झालं नाही, रोष आहे लोकांचा, तक्रार केली. आणि महाराष्ट्र सरकारला विनंती करतो, त्या महाराजाला Z+ सिक्युरिटी द्या. त्याचा जीव वाचवण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घ्या. आम्ही काही करणार नाही. महाराज, तुम्हाला आम्ही सांगतो, हे लोक आपली कुर्सी ठेवण्यासाठी कोणत्याही पातळीवर जाऊ शकते, ज्यांच्या बोलण्यावर तुम्ही हे सगळं नाटक केलेले आहे. तुमच्याही जीवाला ते धोखा देऊ शकते. महाराज, आज के बाद रात में जब सोएंगे और कहीं से भी खट की आवाज अगर आई तो हम कहीं पर भी नजर नहीं आएंगे. लेकिन हो सकता है कि महाराष्ट्र की सरकार तुम्हें खत्म करके वो इल्जाम हमारे गले के ऊपर भी डालने के लिए कम नहीं करेगी. इतक्या खालच्या पातळीवर महाराष्ट्राची सरकार गेलेली आहे. म्हणून त्याला Z+ सिक्युरिटी किंवा हायेस्ट सिक्युरिटी जे देता येतील कृपा करून त्यांना द्या. आणि महाराज, बोलले तुम्ही, पण आपल्या लोकांपासून थोडासा सावध राहा. आता बहुतेक ते करतील, जसं त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला की द्या. इस्लाम धर्माच्या विरोधात एका प्रवचनामध्ये तुम्ही जितकं बोलता येतं तुम्हाला ते बोला. आम्ही तुम्हाला काही करणार नाही, उलट तुम्हाला चांगली सुरक्षा देणार. हे लोक तुमच्या जीवाच्या मागे पण पडू शकतं. महाराज, आम्ही काही करणार नाही. आम्ही तर संविधानाला आणि कायदेचं पालन करणारे लोक आहोत. आम्ही नाही तुमच्या जवळच येणार नाही आहे. आणि महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की अशा प्रकारचे हे जे छोटे मोठे पिल्लूंना सोडलेले आहे, त्यांना सांगतो की गब्बर जे कॅरेक्टर होता ना, ते शोले फिल्मचा होता. त्या शोले फिल्ममध्ये धरम आणि वीरू पण होते, जय वीरू. तर त्या दोघीपैकी मी एक आहे. आणि गब्बरचा काय हाल झाला होता त्या फिल्ममध्ये बघितलं नसेल तर आज रात्री घरी बसून शोले फिल्म बघा, तुला कळेल की वीरूने गब्बरचा काय हाल केलं होतं. हे एकदा बघू. आता आम्हाला जे सांगायचे होतं आम्ही सांगितलेले आहे. आणि मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की महाराष्ट्राचे सर्व लोकांनी 5 दिवसामध्ये आपली सगळी तयारी करून ठेवा. आपल्याला मुंबईकडे कूच करायचं आहे, मुंबईकडे धावा बोलायचा आहे. काही नाही, आपल्याला फक्त जाऊन जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघं आहे त्यांना संविधानाची एक पुस्तक भेट करायची आहे. आणि जे पोलिसांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यासाठी आम्ही फ्रेम करून जे वचन आपण ते वर्दी घालताना, IPSची वर्दी घालताना जे वचन घेतलं होतं त्याची प्रत आम्ही पोलिसांनाही पाठवणार आहे. हे राज्य आपल्याला सगळ्यांना
नियमाप्रमाणे चालवायचं आहे, गुंडागर्दीप्रमाणे चालवायचं नाही आहे. तुम्ही जय आहात. धमकी समजायची, रामगिरी महाराजांना धमकी समजायची. मी कुणाला धमकी दिली? मी माझ्या वतीने काही बोलत नाही सर. माझ्या वतीने कुठल्याही प्रकारची धमकी शमकी मी दिले नाही, स्पष्ट करून देतो. मी फक्त त्यांना अलर्ट करतो की जे लोक सत्ता टिकवण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतं, तर एका माणसाला त्याचा जीव घेणं हे सरकारला काहीही इतकं मोठं आहे नाही. हे माझ्या वतीने काहीही धमकी नाही आहे. मी फक्त त्यांना अलर्ट करतो, आपल्या लोकांपासून कृपा करून तुम्ही अलर्ट रहा. तो सुना आपने इम्तियाज जलील को. आपको बता दें कि इन्होंने सीधे तौर पर वार्निंग दे दिया है और अब ये बात सीधे तौर पर जो है समझी जा सकती है कि किस तरह से असदुद्दीन ओवैसी के पार्टी के ये नेता अब सड़क पर उतरने को तैयार है. हाथों में इनके तिरंगा होगा और तिरंगे के साथ इनका ये कहना है कि हम पहुंचेंगे महाराष्ट्र के जो मुख्यमंत्री हैं उनके पास भी जाएंगे और उनके उप मुख्यमंत्री के पास जाएंगे और उन्हें दिखाएंगे कि ये देश जो है वो एक संविधान के किताब से चलता है, किसी और के कानून के हिसाब से नहीं. और अगर उस व्यक्ति की गिरफ्तारी हो जाती है इस बीच, तो फिर का जो आंदोलन है वो रुक जाएगा. हालांकि आपको बता दें इस बीच ये भी खबर सामने आई है कि हाई कोर्ट ने ये बात कही है कि रामगिरी ने जो बयान दिया है वो बयान सही नहीं है. उस बयान को जल्द से जल्द सोशल मीडिया पर हटाया जाए, क्योंकि इससे आपसी सद्भावना जो है वो बिगड़ सकता है. आप तमाम लोग इस पूरे प्रकरण को किस तरह से देखते हैं अपनी राय कमेंट सेक्शन में जरूर दीजिएगा.